ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला राज्यातील सकल ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार असून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातील जीआरवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅझेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये कशा पद्धतीचं मंथन होतं आणि कोणती चर्चा होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। 2 सप्टेंबर 2025 ला जो राज्य सरकारने जीआर काढला त्या जीआरमुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं सुरू आहेत आणि उद्या या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब सोबतच उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ओबीसी मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेब, छगनजी भुजबळ साहेब हे सगळे उपस्थित राहणार आहे। सोबतच ज्यांनी हे सगळे आंदोलन पुकारले ते विरोधी पक्षाचे नेते माननीय विजय वडेट्टीवार जी असतील किंवा लक्ष्मण आकेजी असतील, डॉक्टर बबनराव तायवाडे असतील, हे सगळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नाही, आता आम्हाला सुद्धा त्या सभेचं नियंत्रण आलेलं आहे आणि 10 लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही या चर्चेला या सह्याद्री सभागृहामध्ये दुपारी 1 वाजता अशा प्रकारचं ते निमंत्रण आहे। बाकी विषयपत्रिका अजून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होणार हे अजून स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मी त्याच्यावरती फारसं वक्तव्य करू शकत नाही। 25-30 प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहतील। कालच मी 40 ओबीसी नेत्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवलेली आहे आणि त्या सर्वांना बोलवून घ्या आणि समाधानकारक तोडगा काढा अशी मागणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे असणार आहे। त्यामुळे तोडगा काय निघत असेल किंवा उद्या काही सकारात्मक निर्णय झाला तरी आमचा मोर्चा हा निघणार आणि मोर्चाच्या पुढे येऊन महाराष्ट्र ओबीसी जनतेला सरकारच्या प्रतिनिधी येऊन सांगावं की आम्ही काय काय केलं आहे आणि काय करणार आहोत हे त्यांनी जर सांगितलं तर ओबीसी समाज बांधवांचा राग शांत होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।